एक महत्त्वाची आणि मोठी बातमी साम टीव्हीवर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। भाजपच्या निरीक्षकांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। विजय रुपाणी, निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली, यांची नेमणूक करण्यात आली आहे। भाजपचे निरीक्षक आता मुंबईत येणार आहेत, त्यानंतर घडामोडींना वेग येणार आहे। भाजपच्या निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे दोन निरीक्षक मुंबईत येणार आहेत आणि त्यानंतर या निरीक्षकांमार्फत भाजपची पुढची रणनीती अर्थात नाव जाहीर केलं जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर शपथविधीचा सोहळा देखील 5 तारखेला संपन्न होईल। भाजपचे हे निरीक्षक आहेत, ते उद्याच मुंबईत येणार आहेत। साम टीव्हीवर आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे दोन निरीक्षक आहेत भाजप आणि भाजपचे हे निरीक्षक मुंबईत येणार आहेत। सर्वांना ज्याची प्रतीक्षा आहे त्या गटनेत्याचं नाव, भाजपच्या गटनेतेपदी कोणाची नियुक्ती केली जाणार आणि तो चेहरा मुख्यमंत्री पदासाठी दिला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। देवेंद्र फडणवीसांच्या नावाची निश्चित झाल्याचं समजतंय, सूत्रांनी तशी माहिती दिली आहे। मात्र तरी देखील भाजप धक्कातंत्राचा वापर देखील करू शकतं आणि हीच शक्यता आहे, त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही। आणि विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन येऊन काय नेमकं घोषणा करणार हेच पाहायचं। गटनेता ठरवला जाणार आहे आणि त्यासाठीच निरीक्षकांची नियुक्ती ही महत्त्वाची होती, त्यामुळेच निरीक्षकांची नियुक्ती कधी होते याकडेच लक्ष लागलं होतं। अखेर दोन निरीक्षक मुंबईत येणार, निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या माहिती देत आहेत। गणेश, दोन निरीक्षक अखेर येत आहेत, निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी गटनेता ठरणार आणि मग नाव जाहीर होणार, काय अधिक तपशील? नक्कीच निकाल लागल्यापासून आहे ते निरीक्षक नेमणूक कधी होणार अशा पद्धतीची चर्चा होती, मात्र अखेर चर्चा आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते। कारण की निर्मला सीतारामन यांचं नाव आहे ते जाहीर केलेलं आहे, त्याचबरोबर गुजरातचे माजी मुख्यमंत्री असणारे विजय रुपाणी यांचं नाव देखील आहे ते जाहीर करण्यात आलेले। हे दोन निरीक्षक आहे ते आता मुंबईमध्ये येतील आणि त्यानंतर विधिमंडळ गटनेता निवडण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण होताना पाहायला मिळणार। आता निरीक्षक नेमल्यानंतर आहे ते सर्व आमदारांना आहे बैठकी संदर्भामध्ये फोन जाऊ शकतो आणि त्यानंतर गटनेता आहे ती नेमणूक केली जाते। कारण की भाजपची पद्धत जर बघितली असेल तर कुठल्याही राज्याचे निकाल लागले तर केंद्राच्या नेतृत्वाकडून आहे त्यासाठी निरीक्षक नेमले जातात आणि हेच निरीक्षक आहे ते त्या राज्यामध्ये जातात आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणारे विधिमंडळाचा नेता आहे तो निवड केला जातो। आणि त्याच पद्धतीने भाजपचा देखील आहे महाराष्ट्रासाठी 2 जणांची आहे ते नेत्यांची निवड झालेली पाहायला मिळते। त्यामध्ये केंद्रीय मंत्री असणारे ह्या निर्मला सीतारामन आहेत आणि त्याचबरोबर रुपाणी, विजय रुपाणी हे दोघं जण आता येतील आणि त्यानंतर विधिमंडळाचा नेता असेल मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांची नेमणूक आहे ती होताना पाहायला मिळणार आहे। आणि त्यानंतरूनच आहे तो शपथविधीचा आहे तो कार्यक्रम आहे। विधिमंडळ नेता जो निवडला जातो आणि तोच आहे तो खरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतो। त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सध्या चर्चेत आहे, त्यामुळे हे निरीक्षक नेमल्यानंतर उद्या विधिमंडळ नेता आहे तो देखील आहे तो निवडला जाऊ शकतो। नक्कीच, आणि कधीपर्यंत ही घोषणा होऊ शकते याबाबत काही माहिती मिळाली आहे? कधी हे निरीक्षक मुंबईत दाखल होतील आणि कधी बैठक पार पडणार आहे? या बैठकीत कोण कोण असेल? नक्कीच हे दोन्ही निरीक्षक आहेत ते उद्यापर्यंत आहे, उद्या संध्याकाळपर्यंत मुंबईमध्ये येतील आणि त्यानंतरून 4 तारखेला सकाळी 11 वाजता आहे ते विधान भवनामध्ये आहे या सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलवलं असल्याचं देखील आहे ते सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे 5 तारखेला खरं तर शपथविधी आहे आणि त्याच्या अगोदरच आहे ते 4 तारखेला ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये विधिमंडळ नेता आहे ती निवडला जाणार आहे। कारण की जास्त दिवस आमदारांना मुंबईत राहायला लागू नये यासाठी विशेष करून आहे ही बैठक जी उद्या पार पडणार होती ती परवा केलेली आणि त्यानंतर 5 तारखेला लगेचच हा शपथविधी होणार आहे। कारण की भाजपच्या वतीने शपथविधीसाठी देखील आहे ती जय्यत तयारी होताना पाहायला मिळते। कारण की महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे आणि या घवघवीत यशानंतरून आहे तो ग्रँड शपथविधी व्हावा यासाठी हा प्रयत्न केला जातोय आणि यासाठी देखील शपथविधीला 16,000 पेक्षा जास्त नागरिक आहे ते या ठिकाणी येणार। त्याचबरोबर अनेक राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर केंद्रातले मंत्री असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः असणार आहे, त्याचबरोबर इतर राज्यातले आणखी काही पाहुणे आहे, परदेशी पाहुणे देखील आहेत ते शपथविधीला येणार असल्याचं देखील सांगितलं जाते। त्याचबरोबर साधू संत देखील शपथविधीला येणार। या सगळ्यांची तयारी देखील आहे ती भाजपच्या वतीने जोरदार केलेली पाहायला जाऊ शकते। आज सकाळी जर बघितलं असेल तर महानगरपालिका आयुक्त असतील, त्याचबरोबर पोलीस आयुक्त असतील, देवेंद्र भारती प्रदेशाचे अध्यक्ष असतील, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, नक्कीच त्यामुळे आता बघायला लागेल भाजपच्या निरीक्षक येणार आणि कोणाच्या नावाची घोषणा होणार। तर धन्यवाद गणेश, आपण
आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.